कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय रुपेशजी तांबे सर, संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत एम.डी. लाकोडे सर, सहसचिव माननीय अमरसिंग चव्हाण साहेब, संचालक माननीय श्री गणेशजी लाकोडे सर, शालेय समिती उच्च माध्यमिक विभागाचे शालेय समितीचे अध्यक्ष वीरेंद्र प्रताप सिंग सर, प्राथमिक विभागाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत राजूजी धोत्रे सर आणि शालेय समिती माध्यमिक विभागाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत वसंत राजे सर, आपण सर्वांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. अंधाराचा वेध घेणारा, प्रकाशाचा शोध घेणारा, जीवनात आनंद देणारा असा हा तेजोद्यूत या नामवंत पाहुण्यांच्या हस्ते, संस्था चालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी या कार्यक्रमाच्या शुभारंभाला आपली दाद द्यावी. मुख्य अतिथी माननीय श्री रुपेशजी तांबे सर, संस्था सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांना विनंती की आपण माता शारदी देवी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. सर्वांच्या जीवनातील अंधार दूर व्हावा अशी प्रार्थना आमच्या मान्यवरांनी सर्वांसाठी केलेली आहे. आणि अशा या मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. माता शारदा देवीला प्रसन्न करण्यासाठी आमच्या विद्यालयातील विद्यार्थी सादर करतायत शारदा मातेचे वंदन आपल्या ईशस्तवनाने.
गीतानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांसाठी स्वागत गीत सादर करतायत इयत्ता 10वी 2च्या विद्यार्थी। अतिशय सुरेख अशा या स्वागत गीतानंतर आपण पुढील आपल्याला माहीतच आहे की अतिथी देवो भव ही मोठी परंपरा सांगणारी आपली ही संस्कृती आहे। आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले आजचे प्रमुख अतिथी यांचा परिचय करून देण्या अगोदर मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यासपीठावर विराजित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात त्यांच्या नेतृत्वाने आणि काही माणसं मोठी असतात त्यांच्या कौशल्याने। असेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले एक मोठे व्यक्ती श्रीयुत रुपेजी तांबे सर हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत। हे आपलं परम भाग्य। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। मित्रांनो, रुपेजी तांबे सरांचा परिचय करून देताना खूप मोठा परिचय आहे, परंतु मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो। रुपेजी तांबे सर BSc केमिस्ट्री, MBA इन मटेरियल आणि फार्मास्युटिकल कंपनीमध्ये अवॉट इंडिया लिमिटेड या कंपनीचे ते सिनियर मॅनेजर आहेत। अतिशय व्यस्त असतानाही ते आपल्या कार्यक्रमाला लाभले आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा आणि त्यांचं स्वागत करावं। मी आजच्या प्रसंगी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री MD लाखोडे सरांना विनंती करतो की अशा या आजच्या लाभलेल्या पाहुण्यांचा आपण पुष्पबुके आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा। त्याचबरोबर आमच्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाची एक छोटीशी भेट त्यांनी स्वीकारावी। आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रुपेजी तांबे सर यांना मायेची शाल पांघरण्यात येते। त्याचबरोबर त्यांना पुष्पबुके देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय। जोरदार टाळ्या वाजवून आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया। शारदेच्या या पुत्राला आमच्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाकडून एक सरस्वती मातेची भेट आपण देतो।
त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. अतिशय व्यस्त असताना आपण आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आमचा सत्कार स्वीकारलात. धन्यवाद. यानंतर आपल्या संकेत विद्यार्थी विकास मंडळ व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. ज्यांच्या प्रयत्नातून संकेत नावाचं रोपट उभं राहिलं त्या सर्व मान्यवरांच्या अथक परिश्रमातून हे या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आजच्या प्रसंगी आमच्या संकेत विद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री MD लाकोडे सर यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती गायकवाड मॅडम यांना करतो. माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातर्फे आपलं हार्दिक स्वागत. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री MD लाकोडे सर. धन्यवाद सर. यानंतर आमच्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्रोते विजयकुमार पंधेरकर सर यांनाही पुष्पबुके देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं असे मी गायकवाड मॅडम यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजून आपण या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करतो. संस्थेचे सचिव माननीय श्री डॉक्टर D.A. चौगुले सर, डॉक्टर आणि आमच्यावर असलेला मायेची जी थाप आहे त्याचा या ठिकाणी यथोचित सत्कार करतोय. मी रश्मी मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पबुके देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. उच्च माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ रश्मी कुंभार मॅडम यांच्या शुभ हस्ते डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार. माननीय श्री अमरसिंग चव्हाण साहेब सहसचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ मी रामचंद्र चौगुले सर आमचे वरिष्ठ शिक्षक यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पबुके देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा, स्वागत करावं. अमरसिंग चव्हाण साहेब सहसचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ. आपल्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक आदरणीय श्री गणेश लाकोडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री कोंगेरे सर यांना आमंत्रित करते. पुष्पगुच्छ देऊन आपण आदरणीय श्री लाकोडे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. संकेत विद्यार्थी विकास मंडळ अध्यक्ष शालेय समिती माध्यमिक विभाग आदरणीय श्री वसंतराजे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी संकेत माध्यमिक विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका सौ नाईक मॅडम यांना आमंत्रित करते. मॅडम आपण आदरणीय राजे सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. आपण या सरांच्या सत्कारामध्ये सहभागी होऊया. पुनश्च एकदा पुढील सत्काराकडे वळताना आपल्या संकेत विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री VP सिंग सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पबुके देऊन त्यांचाही सत्कार करावा, स्वागत करावं. माननीय श्री VP सिंग सर अध्यक्ष शालेय समिती कनिष्ठ महाविद्यालय विभाग. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक श्रीयुत चौधरी सर प्राथमिक विभाग मुख्याध्यापक या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. मी गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण चौधरी सरांना पुष्पबुके देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं.
आपल्या संकेत विद्यालयातून लिपिक पदावरून निवृत्त झालेले आमच्या सर्वांचे लाडके भाऊ गजानन लाकोडे सर नुकतेच आपल्या 30 वर्षाच्या सेवेतून सेवापूर्त घेऊन रिटायर झालेले आहेत। मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत रुपेजी तांबे सर यांना विनंती करतो की श्रीयुत गजानन लाकोडे सरांना आपण पुष्पबुके देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। 30 वर्षाची सेवा करताना सर्वांचे लाडके भाऊ कधी सर्वांच्या गळ्यातले ताईत बनले हे कळलंच नाही। असे हे आमचे सर्वांचे लाडके गजानन लाकोडे सर लिपिक पदावरून नुकतेच निवृत्त झाले, त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। जोरदार टाळ्या वाजवून आपण या सत्कारामध्ये सहभागी होऊ। आजच्या या कार्यक्रमाला नुकत्याच आमच्या संकेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ भारती गायकवाड मॅडम यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाची धुरा सांभाळत आता आपला हा पहिला स्नेह संमेलन कार्यक्रम त्यांच्या अधिपत्याखाली होतोय। मी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत एम.डी. लाकोडे सरांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पबुके देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। धन्यवाद सर। आजच्या या छोटेखानी स्वागत समारंभामध्ये सर्वांनी अतिशय उत्साहाने आणि प्रेमाने आमची भेट स्वीकारली। यानंतर मी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण अहवाल वाचन करून आपल्या आजच्या कार्यक्रम प्रसंगी अहवाल वाचन करतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती गायकवाड मॅडम। माननीय व्यासपीठ, मान्यवर अतिथीगण, सहकारी शिक्षक, पालक व विद्यार्थी मित्रांनो, आज शैक्षणिक वर्षाच्या शालेय कामगिरीचा आढावा तुमच्यासमोर सादर करताना खूपच आनंद होत आहे। मानपाड्यासारख्या परिसरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जून 1992 मध्ये संकेत विद्यार्थी विकास मंडळाने संकेत विद्यालयाची स्थापना केली। आज शाळेला 33 वर्ष पूर्ण होऊन ठाणे शहरातील अनेक नामवंत शाळांपैकी एक शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त आहे। विद्यालयात आज नर्सरी ते 12वी पर्यंत प्रत्येकी 4 तुकडे असून 2000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यालयात मराठी व सेमी माध्यमचे वर्ग आहेत। त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला मराठी शाखा व हिंदी माध्यम त्याचबरोबर वाणिज्य शाखा उपलब्ध आहेत। विद्यालयात स्वतंत्र संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय आहे। बदलते शैक्षणिक धोरण व बदलती शिक्षण पद्धती याला अनुसरून आज आमच्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व गुगल क्लासरूम यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। मार्च 2024 शालांत परीक्षा SSCचा रिझल्ट 97% इतका असून 37 विद्यार्थी डिस्टिंक्शन श्रेणीत तर उर्वरित विद्यार्थी फर्स्ट क्लास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत। तर HSC परीक्षेचा रिझल्ट 82% इतका आहे। विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले स्वर्ण महोत्सवी, सारथी, श्रीराम फायनान्स अशा विविध स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात। आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा म्हणून विद्यालयात NMMS, PSS सारख्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते। या परीक्षेत आमचे विद्यार्थी घवघवीत यश मिळवत आहेत, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। युवा अनस्टॉपेबल या NGO संस्थेकडून इयत्ता 10वी मध्ये 90%हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी 2 लाख इतकी स्कॉलरशिप दिली जाते। चालू शैक्षणिक वर्षात कोटक महिंद्रा बँकेकडून इयत्ता 9वी मध्ये 90% गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 75,000 रुपये स्कॉलरशिप मिळत आहे।
यावर्षी आमच्या विद्यालयातील 6 विद्यार्थ्यांची या स्कॉलरशिपसाठी निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक व कौशल्यपूर्ण जडणघडण करून सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला, हस्तकला, वक्तृत्व यासारख्या स्पर्धांचे आयोजन होते. यावर्षी कलाभारती चाइल्ड आर्ट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ पुणे यांच्या मार्फत आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत आदिती सावंत व मुस्कान शेख इयत्ता 10वी या विद्यार्थिनींना हस्तकला व चित्रकला स्पर्धेसाठी गोल्ड मेडल मिळाले आहे. तर कलाभारती चाइल्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ औरंगाबाद आयोजित चित्रकला स्पर्धेत इयत्ता 8वीच्या पायल भोये हिने बालकला अवॉर्ड मेडल व प्रमाणपत्र मिळवले आहे. स्त्री कल्याण संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत वैभवी साळुंके इयत्ता 8वी 4 हिने ठाणे महानगरपालिका गट क्रमांक 6 मधून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पीकिंग क्लास सुरू करण्यात आला आहे. विद्यालयात 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, सायबर सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षा इत्यादी पण मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यालयात संगीत, नृत्य, कला, व्यावसायिक शिक्षण इत्यादीवर भर देण्याचा संस्थेचा मानस आहे. सुजाण नागरिक व यशस्वी विद्यार्थी घडवणे हे संस्थेचे यश. हे ब्रीद जपण्यासाठी विद्यालयातील प्रिन्सिपल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिशय समर्पक वृत्तीने कार्य करीत आहेत. या समर्पक वृत्तीला पाठीवर कौतुकाची थाप पडते तेव्हा त्या पंखांना आणखीनच बळ मिळते. आणि याच हेतूने आमचे संस्थाचालक आपला अमूल्य वेळ काढून आम्हा सर्वांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करत असतात. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच शालेय उपक्रमात पालक वर्गांचे बहुमल सहकार्य मिळते त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. त्यानंतरची सूत्रे मी कुंभार मॅडम यांच्याकडे देते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या संकेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचा मागील वर्षीचा कानोसा घेताना पुढील वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळावी म्हणून या विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप पडलीच पाहिजे. आणि त्यासाठी आपण पुढील कार्यक्रमाकडे वळत आहोत, विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभाकडे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्यास त्या भविष्यात आणखी उज्ज्वल यश संपादन करतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. सर, आमच्या विद्यालयातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि त्यासाठी आपल्यासारख्या मान्यवरांचे प्रोत्साहन नेहमी कामी येतं. यावर्षी एसएससी परीक्षा मार्च 2024 मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी सानिका देवकाते हिने 93% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आणि म्हणून तिचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय रुपेश तांबे सर यांच्यासारख्या व्यक्तीकडून हा सत्कार झाल्यास आनंदच होईल. सानिका देवकाते एसएससी परीक्षा मार्च 2024 विद्यालयातून प्रथम 93.20% गुण मिळवून प्रथम आलेली आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी या गुणी विद्यार्थिनीचं कौतुक करावं. एचएससी परीक्षा फेब्रुवारी 2024 वाणिज्य शाखेतून प्रथम आलेला शुभम स्वर्णकार 87% गुण मिळून 33% गुण मिळून आमच्या वाणिज्य शाखेतून 12वीच्या परीक्षेत प्रथम आलेला आहे. मान्यवर माननीय श्रीयुत तांबे सरांना विनंती आहे की आपणच हा सत्कार करावा. सर, आपल्यासारख्यांच्या हातून जर आमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला तर त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. शुभम स्वर्णकार वाणिज्य शाखेत प्रथम, एचएससी परीक्षा फेब्रुवारी 2024. एचएससी परीक्षा फेब्रुवारी 2024. रुपेश तांबे सरांनी करावा आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती की आपण जोरदार टाळ्या वाजून आमच्या गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक करावं.
संध्या कापडे, कला शाखेत प्रथम, इयत्ता 12. धन्यवाद सर. आपण आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. पुढील पारितोषिक वितरण समारंभाकडे वळताना सर, यावर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे क्रीडा महोत्सव आयोजित करतो. ठाणे महानगरपालिकेच्या ब्रह्मण येथील क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होत असतो. आजच्या प्रसंगी आपण या आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित झालात. आपले मनापासून धन्यवाद. गट 1 मध्ये कबड्डीमध्ये मुलांचा संघ विजयी झालेला आहे. मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत एम.डी. लाकोडे सरांना विनंती करतो की आपल्या या विद्यार्थ्याला आपण चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करावा. कबड्डी मुले गट 1 विजेता संघ आहे 8वी 2 चा. कर्णधार आहे गोपाल सिंग राठोड. सत्कार करतायत संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत एम.डी. लाकोडे सर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. गट 2 कबड्डी मुलांचा संघ विजयी ठरलेला आहे 9वी 1 चा संघ. पुन्हा एकदा लाकोडे सरांना विनंती की या संघाचा कर्णधार पृथ्वीराज राठोड याला आपण चषक प्रदान करावा आणि प्रमाणपत्र द्यावे. सर्वांनी आपल्या या गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. संपूर्ण टीमचं खरोखर मनापासून धन्यवाद. धन्यवाद लाकोडे सर. पुढील चषक देण्याची विनंती मी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विजयकुमार पंदेरकर सरांना करतो. कबड्डी गट 3 मुलांचा संघ इयत्ता 10वी 3 मध्ये या संघाने विजेतेपद पटकावलेले आहे. माननीय श्री विजयकुमार पंदेरकर सर, उपाध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ यांच्या शुभ हस्ते चषक प्रदान होतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्याचं कौतुक करूया. संपूर्ण टीमचं कौतुक इयत्ता 10वी 3. पुन्हा एकदा पंदेरकर सरांनाच विनंती. कबड्डी मुलींचा संघ गट नंबर 1 या संघामध्ये विजेता संघ ठरलेला आहे 8वी 4 चा संघ. या संघाची संघ नायिका आहे योगिनी वीर. पंदेरकर सर, आपण या योगिनीला चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करून संपूर्ण टीमचं कौतुक करावं. जोरदार टाळ्या वाजवा आपल्या या गुणी विद्यार्थ्यांसाठी. धन्यवाद सर. पुढील विद्यार्थ्यांना चषक देण्याची विनंती मी माननीय श्रीयुत डॉक्टर डी. चौगुले सरांना विनंती करतो. सचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ. कबड्डी मुलींचा गट 2 नंबरचा संघ आहे. गट 2 मधील विजेता संघ आहे 9वी 1. गट 2 मुलींचा कबड्डी संघ. संघाची नायिका होती राजनंदिनी जाधव. माननीय श्री डॉक्टर डी. चौगुले सर, सचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ यांच्या शुभ हस्ते हा चषक प्रदान होतो. पुन्हा एकदा डॉक्टर सरांना विनंतीच की आपण पुढील विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन त्याचंही कौतुक करावं. कबड्डी मुलींचा संघ गट नंबर 3 विजेता संघ ठरलेला आहे 10वी 3 चा वर्ग. संघ नायिका आहे स्मिता कुस्पे. डॉक्टर साहेबांच्या हस्ते तिला चषक प्रदान होतोय. जोरदार टाळ्या वाजून आपण या विद्यार्थिनीचं आणि तिच्या टीमचं कौतुक करूया. खो खो मुलांचा गट 1 नंबरचा संघ आहे 8वी 2. हा संघ या ठिकाणी विजयी ठरलेला आहे. डॉक्टर साहेब, आपण या संघाच्या कर्णधाराला चषक देऊन त्याचंही कौतुक करावं. धन्यवाद सर. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री अमरसिंग चव्हाण साहेब, सहसचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ. खो खो मुलांचा गट नंबर 2 विजयी संघ आहे 9वी 1. संघ नायक श्रद्धेश पवार. माननीय श्रीयुत अमरसिंग चव्हाण साहेब, सहसचिव संकेत विद्यार्थी विकास मंडळ. जोरदार टाळ्या वाजून आपण या टीमचंही कौतुक करूया. खो खो मुले गट 3 माननीय श्रीयुत अमरसिंग चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते
खो खो मुली गट 1 विजय संघ ठरलेला आहे 8वी 3. माननीय श्री गणेशजी लाकोडे सर, संचालक संकेत विद्यार्थी विकास मंडळ यांना विनंती करतो की आपण आमच्या या कर्णधाराचं कौतुक करावं. खो खो मुली गट 1 संघनायक पूर्वा पळशीकर 8वी 3. माननीय श्री गणेशजी लाकोडे सर, आपणास विनंती की आपण या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करावं. धन्यवाद सर. पुढील चषक प्रदान करण्याची विनंती मी आपल्या माध्यमिक विभागाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री वसंत राजे सरांना करतो. आपण आमच्या पुढील विद्यार्थ्यांना चषक प्रदान करावा. खो खो मुलींचा गट आहे गट नंबर 2. विजयी ठरलेला संघ आहे 9वी 2 चा संघनायिका अनुष्का राजपूत. पुढील संघ आहे खो खो मुली गट 3. विजेता संघ आहे 10वी 1 भाग्यश्री सोनटक्के. पुन्हा एकदा राजेश सरांना विनंती की आपण आमच्या या गुणी खेळाडूचं कौतुक करावं आणि त्याच्या सर्व टीमला शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद राजेश सर. यानंतर पुढील चषक प्रदान करण्याची विनंती मी शालेय समिती कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री VP सिंग सरांना विनंती करतो. डॉजबॉल मुलींचा संघ गट 1 यामध्ये विजय ठरलेला संघ आहे 8वी 4 संघनायिका रिया लिंगायत. माननीय श्री सिंग सरांच्या हस्ते या संघाचं कौतुक आणि चषक प्रदान करतायत. डॉजबॉल गट 2 डॉजबॉल मुलींचा संघ गट 2 मध्ये जो विजयी ठरलेला संघ आहे 9वी 1 नेहल राठोड. हिच्या संघाला आपण चषक प्रदान करून कौतुक करावे. पुढील चषक प्रदान करण्याची विनंती मी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चौधरी सरांना करतो. डॉजबॉल मुलींचा संघ गट 3 विजयी ठरलेला संघ आहे 10वी 3 चा संघनायिका आहे सलोनी पौल. या कर्णधाराचा चषक देऊन सत्कार होतोय. उच्च माध्यमिक विभागाच्या क्रीडा महोत्सवाच्या विजयी संघाचं उद्घोषणा करण्यासाठी मी या ठिकाणी कुंभार मॅडम यांना आमंत्रित करतो. पुढची बक्षिसं देण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री रुपेश तांबे सर. कबड्डी मुले विजेता संघ संघनायक क्रिस्तुदास व्यंकटन रसूल शिंदे 12वी कला मराठी माध्यम. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री लाकोडे सर यांना मी विनंती करते की आपण पुढील बक्षीस देऊन आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. कबड्डी मुले उपविजेता संघ संघनायक सुमित तुकाराम पवार 11वी वाणिज्य तुकडी 2.
धन्यवाद सर. यानंतर पुढील बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय श्रीयुत पंधेरकर सरांना, संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीयुत पंधेरकर सर. कबड्डी मुली विजेता संघ, संघनायक चंदा विश्वकर्मा राजपूत, 11वी कला मराठी माध्यम. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर चौगुले सर यांना आमंत्रित करते. कबड्डी मुली उपविजेता संघ, संघनायक डिंपल महेंद्र सिंग, 12वी वाणिज्य तुकडी 2. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे सहसचिव आदरणीय श्री चौहान सर यांना मी विनंती करते. खो खो मुले विजेता संघ, संघनायक निखिल नेताजी पवार, 11वी वाणिज्य तुकडी 1. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे आदरणीय संचालक आदरणीय श्री गणेश लाकोडे सर यांना मी आमंत्रित करते. खो खो मुले उपविजेता संघ, संघनायक सुयश सुरेश दळवी, 12वी वाणिज्य तुकडी 2. धन्यवाद सर. यानंतर संकेत विद्यार्थी विकास मंडळ अध्यक्ष शालेय समिती माध्यमिक विभाग आदरणीय श्री राजे सरांना विनंती करते. खो खो मुली विजेता संघ, संघनायक श्रावणी अमर जाधव, 11वी वाणिज्य तुकडी 1. धन्यवाद सर. यानंतर संकेत विद्यार्थी विकास मंडळ अध्यक्ष शालेय समिती कनिष्ठ महाविद्यालय आदरणीय श्री VP सिंग सरांना विनंती करते. खो खो मुली उपविजेता संघ, संघनायक चंदा विश्वकर्मा राजपूत, 11वी कला मराठी माध्यम. धन्यवाद सर. यानंतर संकेत माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय सौ गायकवाड मॅडम यांना विनंती करते. डॉजबॉल मुली विजेता संघ, संघनायक श्रद्धा विठ्ठल सरकाळे, 12वी वाणिज्य तुकडी 1. यानंतर डॉजबॉल मुली उपविजेता संघ, संघनायक गौरी ज्योतिराम काशील, 11वी कला मराठी माध्यम. धन्यवाद मॅडम. या पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी श्री कोंगेरे सरांच्या हाती सुपूर्द करतो. धन्यवाद. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आपले येणे केवळ येणे नसते, आपले येणे केवळ येणे नसते, आमच्या काळजावर कोरलेले लेणे असते, काळजावर कोरलेले लेणे असते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत रुपेशजी तांबे सर, अंजली तिवारी या विद्यार्थिनीला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण माननीय श्रीयुत रुपेशजी तांबे सर यांना विनंती करतो की आपण प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थिनीचं कौतुक करावं. जोरदार टाळ्या वाजून आपण या विद्यार्थिनीचं कौतुक करूया. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री रुपेशजी तांबे सर यांना मी विनंती करतो की आपण आजच्या प्रसंगी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अशा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येणं आपलं भाग्य आहे. आपल्याला विनंती की आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं, आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं. आपले शब्द आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत.
मला संकेत विद्यालयाने शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी खूप संकेत विद्यालय 1992 साली प्राथमिक आणि माध्यमिक विभाग मानपाडा ठाणे येथे सुरुवात विद्यालयाची झालेली आहे. त्यानंतर आत्ता गेल्या 33 वर्षात जवळजवळ 2500 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. या व्यतिरिक्त ज्युनियर कॉलेजसुद्धा आपण 12वीपर्यंत इथे चालवतो. 2,500 विद्यार्थी दरवर्षी इथून शिकत आहेत. ही छोटी बाब नाही आहे, ही खूप अभिमानाची बाब आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री MD लाखोडे सर यांनी मुख्याध्यापक म्हणून श्रीरंग हायस्कूल इथे खूप वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांचा या अनुभवाची नक्कीच इथे फायदा होत आहे. या व्यतिरिक्त संचालक मंडळ श्री विजयकुमार सहदेव परंदेकर, श्री DA चौगुले, लल्लन दुबे सर, अमरसिंह चव्हाण सर, गणेश धनाजी लाखोडे सर, वसंत ज्ञानू राजे सर, VP सिंह सर आणि राजीव धोत्रे सर, या सगळ्यांचा अनुभव हा शिक्षण क्षेत्रातलाच असल्यामुळे मला वाटतं या शाळेला खूप फायदा होत असताना दिसत आहे आणि मी हे बघतही आहे. शाळेतील शिक्षण हे केवळ शाळेच्या अभ्यासावर अवलंबून नसून सर्वांगीण विकासावर अवलंबून असते आणि सर्वांगीण विकास हा मिळण्यासाठी पूर्ण व्यक्तिमत्व आणि प्रेरणादायक नेतृत्व तयार होण्याची जरूरत असते. शाळेतील हे वेगवेगळे उपक्रम लाईक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिबिरे यामुळे मुलांना नवीन विचार, कौशल्ये आणि चांगली मूल्ये शिकता येतात. आपण शिक्षकांचे अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळेच ही शाळा उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचवली आहेत. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की तुम्ही आयुष्यात काहीही करा, पण निष्ठा आणि प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टीला पर्याय नाही. माझ्या आयुष्यात 20 वर्षाच्या करिअरमध्ये मी या दोन गोष्टी, निष्ठा आणि प्रामाणिकपणा, या ज्या अवलंबल्या आहेत त्यामुळे जे काही आज मला त्याचं फळ मिळत आहे. आणि तुम्ही जेव्हा कठोर परिश्रम करता त्यानंतर तुम्हाला आज नाहीतर उद्या याचं फळ हे मिळणारच आहे. लाईफ इज फुल ऑफ मिरॅकल्स. लाईफ इज अ फुल ऑफ मिरॅकल्स. I request you all improve your understanding to discover it and live to the life to the fullest. This is the one life what we have received from God and let us explore this life forever. हे सांगून मी शाळेच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तांबे सरांचं अतिशय व्यस्त शेड्यूल असतानाही या ठिकाणी उपस्थित राहिले. अतिशय उच्च पदावर काम करणारा व्यक्ती किती नम्र असतो त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येते. यानंतर मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री MD लाखोडे सरांना विनंती करतो की आपण या प्रसंगी अध्यक्षीय भाषण करून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. माननीय श्रीयुत MD लाखोडे सर, अध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ. विद्यार्थी मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तांबे सर, उपस्थित सर्व पालकवर्ग, विद्यार्थी वर्ग आणि माझे संस्थेचे सर्व सहकारी, ज्यांच्यामुळे आपण ही संस्था चालवतो ते सर्व शिक्षक वर्ग, या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आज आपली शाळा सर्वोच्च महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत आहे. या शाळेने विविध क्षेत्रामध्ये नाविन्य संपादन केलेलं आहे, प्रावीण्य संपादन केलेलं आहे आणि शाळेचा विकास उत्तरोत्तर होत जाईल असे अपेक्षा करतो. या सर्वांच्या प्रयत्नामध्ये आमच्या शिक्षकांचे प्रयत्न मोलाचे आहेत, पालकांचं सहकार्यसुद्धा खूप मोलाचं आहे. वेळोवेळी आम्हाला पालकांचं सहकार्य लाभते आणि सर्वांच्या सहकार्यातून मानपाड्यासारख्या स्लम एरियामध्ये आपली शाळा उत्तम कार्य करते, याचा खचितच सर्वांना आनंद आहे. आमच्या आनंदामध्ये आपण सर्व सहभागी झाला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आजचे प्रमुख पाहुणे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि
आमच्या विद्यार्थी वर्गाचं कौतुक करतो आणि त्यांना पुढे सांगतोय की 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ येत आहे, त्याच्याकडचं लक्ष द्या, खूप अभ्यास करा, उरलेले दिवस ते फार थोडे आहे, या दिवसाचं प्रत्येक दिवसाचं सोनं करणे तुमच्या हाती. जर आता तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला पुढील यश मिळवणे कठीण जाईल. जर कुठला जीवन आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने व्यतीत करायचं असेल तर 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षा खूप महत्त्वाच्या. त्या परीक्षेकडे खूप अत्यंत महत्त्वाचं म्हणून लक्ष द्या. धन्यवाद मित्रांनो आणि पुढील येणाऱ्या वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय मोजक्या शब्दात पण खूप मोठा संदेश सरांनी दिला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवरांना सांगायला विशेष आनंद वाटेल की आपल्या सर्व संचालक मंडळ आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अशा महान व्यक्तींच्यामुळे आज आमच्या विद्यालयातील पवई IIT सारख्या संस्थेमध्ये यावर्षी ॲडमिशन मिळालं, मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळालं आणि त्याची सगळी पुण्याई या ठिकाणी बसलेल्या माझ्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांना जाते. यानंतर आपण पुढील कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मान्यवरांना विनंती की आपण प्रेक्षागृहात स्थानापन्न व्हावं. धन्यवाद.